नमस्कार. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेती संस्कृतीमध्ये ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला वेगवेगळे प्रयोग होतात आणि अलीकडच्या काळामध्ये नवीन तरुण काही या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत आहेत. या ठिकाणी आमच्या सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यामध्ये आंबक चिंचणी म्हणून गाव आहे आणि त्या चिंचणीमध्ये वैभव गुरव एक कॉम्प्युटर इंजिनियर झालेले तरुण आहेत आणि त्यांनी आपल्या शेतीमध्ये प्रयोग केला आहे. 9 फुटाची सरी पाडून त्याच्यामध्ये ऊस लावला आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 फुटाच्या म्हणजे अंतरावरती कोंब लावल्यानंतर आता ते सरळ एक झालेलं आहे. वैभवरावांशी मी बोलतो आहे. आमच्या बरोबर आलेले आहेत डॉक्टर सी जी पाटील सर ढवळीहून. तर वैभव, तुम्ही ह्या शेतीचा प्रयोग कसा सुरू केला आहे सांगा. नमस्कार. सर्वप्रथम आम्ही सुरुवातीला ऊस लावायचं कन्सेप्ट लक्षात घेतली आणि त्यानंतर किती लावायचा हा विचार चाललेला. त्यावेळी आम्ही विचार केला की ह्या वर्षी काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे गेल्या ह्या दिवसामध्ये आमची मशागत वगैरे चालू होती. हो. सुरुवातीला आम्ही मशागत करत असताना शेताची चांगली मशागत करून घेतली. त्याच्यामध्ये काय केलं, सुरुवातीला रोटर मारला, त्यानंतर शेणखत टाकलं 5 टोल्या, त्याच्यानंतर आडवी नांगरट केली, त्यानंतर एकदा उभी केली आणि त्याच्यानंतर सरी सोडून मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरी सोडली. सरी सोडताना 4.5 फुटाच्या सरी सोडली. हो. म्हणजे करेक्ट अंतर यावं आपलं. 9 फुटानं ऊस लावायचं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात होतं की 9 फुटानं लावायचा. हो. मग लावताना अॅक्युरेसी यावी यासाठी 4.5 फुटानं सरी सोडली आणि त्याच्यानंतर आपण 4 जून रोजी रोप लागण करून घेतली. मग रोप लागण केल्यानंतर सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी 032 हा वाणाचा आपण उपयोग केला. तो उपयोग कशासाठी केला तर बाकीच्या व्हरायटी तेवढ्या पावसाला म्हणा ह्याला म्हणा पिकअप पकडत नाहीत. म्हणजे समजा पाणी कमी झालं जास्त झालं तरी ही व्हरायटी आपल्याला जेणेकरून त्रास देणार नाही ह्या हेतून आम्ही ही लावली. मग याचा पिकअप पण चांगल्या पद्धतीनं आहेच. ही लावल्यानंतर आम्हाला अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढलं कारण एवढं मोठं मध्ये कसं काय ठेवलंय अशी भरपूर लोक म्हणायचे. पण आम्ही हा प्रयोग होता त्यामुळे आम्हाला पुढे न्यायचा होता. पण आंतरपीक पण आपण याच्यामध्ये घेऊ शकत होतो पण आम्ही काही घेतलं नाही. मग बाकी शेतकरी असतील तर घेऊ शकतात. मग त्याच्यातून आपल्याला उत्पन्न स्रोत निर्माण होऊन आपण ते आलेले पैसे ऊसामध्ये वापरू शकतो. मग त्यातनंच आपल्याला 50-60 हजार समजा उडीद केला, मूग केला किंवा न त्रास देणारा ऊसाला न त्रास देणारी जर पिकं घेतली, सोयाबीन सारखी पिकं घेतली तर जमिनीला पण फायदा होईल आणि ऊसाला पण होईल. ह्या हेतून जर केलं तर आपल्याला सर्वसाधारण 70 पासून ते 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल. आणि उत्पन्न मिळाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला ह्याचा खर्च जो आहे तो सर्व जो पुढचा घालायला लागणार आहे किंवा ऊसाचा खर्च बाहेर पडेल. ह्या हेतून आम्ही केलं. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला फुटवेची संख्या ठेवत असताना आपण याच्यामध्ये 3200 रोपं लावली आणि प्रत्येकाला सर्वसाधारण 12 ते 14 फुटवे सेट केले. आणि त्याच्यानंतर आज बघू शकताय की याची जाडी, लांबी, पानाची रुंदी हे सर्व काही आज जर बघितलं. बरं, हे ज्या वेळेला तुम्ही रोप लावलं तेव्हा किती फुटावर लावलं? हे सर्वसाधारणपणे 1.5 फुटावरती लागण केली याची. आणि मधलं अंतर 9 फुट आणि जून मध्ये लावलं. 4 जूनला लागेल. आणि त्याची कोंब कधी त्या जेटा कोंब काढला? 39व्या दिवशी आपण याचा जेटा कोंब काढला. तो काढण्यापाठी मागचा हेतू असा होता की फुटवे पण भरपूर व्हावेत आणि जेणेकरून जे फुटवे निर्जीवपणे दाखवत आहेत म्हणजे जेटा कोंब अन्न खाता होता त्याच्यामुळे ते काढल्यामुळे बाकीच्या कोंबांना ताकद लागावी ह्या हेतून आम्ही ते काढून टाकला. आणि त्याच्यानंतर 60 ते 65 दिवसांची याची बाळभरणी करून घेतली आणि बाळभरणी करून थोडी थोडी माती लावून टाकली आणि तेवढाच फुटवा आम्ही या ठिकाणी सेट केला. म्हणजे जास्त पण काढला नाही कमी पण केला नाही. जेवढा जगणारा ऊसांची संख्या आहे तेवढी सर्वसाधारणपणे आम्ही स्क्वेअर फुटला 1 ऊस या पद्धतीने या ठिकाणी ठेवला. मग तो मध्यंतरी तुम्ही जे सरी होती त्याची पूर्ण मोडली आणि नंतर प्लेन केलं. त्याची सिस्टीम अशी केली ज्यावेळी तण व्यवस्थापनाचा विषय येत होता त्यावेळी आम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवलेली की तणनाशकाचा वापर आपण करायचा नाही. कारण जमिनी खराब होते रे, जमिनी कडक येते किंवा बॅक्टेरिया जमिनीचा जो असेल त्याला इजा पुसत्या, जीवाणूंना इजा पुसत्या. मग त्यासाठी आम्ही काय केलं तर मध्ये फणकुळव केला. पहिल्या स्टार्टिंगला जी सरी होती ती मोडून टाकली आणि त्याच्यानंतर परत एकदा तण उगवलं, त्यानंतर फणकुळव केला. म्हणजे ज्या तणनाशकाला आपल्याला पैसे 2,500-3,000 रुपये जायचे ते आपल्याला 1,500 ते 2,000 रुपये मध्ये फणकुळव झाला. ऊसाच्या बुडक्याला थोडी थोडी माती लागली. आणि दुसरा प्लस पॉईंट असा झाला भांगलणीचा आपला जो खर्च असतो 5,000 ते 7,000 रुपये तो आपला वाचला. आणि त्यानंतर लोखंड फिरल्यानंतर जमिनीमध्ये जी काही फेरची डिफिशियन्सी असत्या ती पण फेरची आपली डिफिशियन्सी भरून निघाली. असं झालं आणि जमिनीची पण मशागत चांगल्या पद्धतीने झाली, जमीन भुसभुशीत राहिली. मग ते तुम्ही मगाशी सांगत होता की हे नंतर एक झालं ऊसाची संख्या तुम्ही ठेवली आणि ते वाढत गेलं. आज किती महिन्याचा ऊस हा सर्वसाधारणपणे 10.5 महिन्याचा ऊस आहे. आता त्याची किती कांडे आहेत? आता बघा 19 पासून ते 23 पर्यंत कांडे. आणि मागणी येणारं वॉटर शूट जर आपण बघितले तर आता यायला लागले 4, 5, 6 असे प्रत्येक ठिकाणी
यायला लागलेत. त्याला आपण कोंब येतो त्याला वॉटर शूट म्हणतो. Water shoot मग आता किती वॉटर शूट आलेत? आता आपण सर्वसाधारण जर बघितले, आता इकडे हे सर्वसाधारण जर बघितले तर आपण 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक ह्या सर्वसाधारण 4 तरी वॉटर शूट आलेत. हा मग 4 वॉटर शूटचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, हा सर्वसाधारणपणे 4 किलो जरी केलं हा. तर प्रत्येक 3200 ह्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणजे 12 ते 15 हजार वॉटर शूट फक्त भेटणार आहे. बरोबर. हा मग त्याचं वजन जर आपण 4 किलो जर केलं तर हिशोब आपला कुठं जातोय बघा. हा 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 15 चौक 60 टनाचं आपल्याला वॉटर शूटचं उत्पन्न भेटणार आहे. बरोबर. मग आम्ही कॅल्क्युलेशनला काय म्हणतोय, हा ऊस आमचा आत्ता आम्ही हा. ज्यावेळी मोजला गेल्या महिन्यामध्ये हा. त्यावेळी 2.5 किलो भरला. हा. आता हा सर्वसाधारण 3 किलोच्या आसपास गेला असेल. हो. तर सर्वसाधारण आपण 35,000 जरी संख्या धरली हा. कॅल्क्युलेशनला तरी सुद्धा आपल्याला 80 ते 90 टन ऊस आता शेतामध्ये आहे. तो पण सोडून द्या, आम्ही म्हणतो जाईपर्यंत हा ऊस हा 100 टन जरी मिळाला म्हणजे आता पूर्वीचा आले एकरी 100 टन, आता 9 फुटाच्या. 9 फुट हा जरी मिळाला, हा. मागणी येणारं वॉटर शूटचं जे उत्पन्न असेल ते आपल्याला प्लस पॉईंट असेल. हा मग त्याच्यामध्ये काही कशाही पद्धतीचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं ही नसणार हा. आहे. कारण हे सगळे वॉटर शूट आहेत ते जगणारे वॉटर शूट आहेत. म्हणजे खाऊन मरणाऱ्या ऊसांची संख्या 0 आहे याच्यामध्ये. हो. आणि पूर्णपणे डेव्हलप झालेला ऊस आहे. हा म्हणजे असं नाही होणार की सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून मरणार. हा. कारण सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. आता पहिले आलेल्या ऊसांचं 100 टन हा. आणि नंतर एक 50 टन ते 60 टन तुमचं वॉटर Water शूट shoot येणार. चं आहे. मग हा शेतकऱ्याचा आपला फायदा आहे. फायदा म्हणजे 100% आहे. कसं आहे माहितीये का, आपण ह्याच्या आधी खतं घातली, पाणी दिलं, सगळं केलं, परंतु सूर्यप्रकाशाचा विचार जो करायला पाहिजे होता, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेचा जो विचार व्हायला पाहिजे होता, म्हणजे जे अन्न खाऊन जे पचवण्यासाठी वनस्पतीला घ्यावा लागतो सूर्यप्रकाश, आणि तेवढं तो सूर्यप्रकाश जास्त घेईल तेवढं त्याची वाढ जास्त पद्धतीने होत्या. ही कन्सेप्टचा आपण आज शास्त्रज्ञांनी विचार केला नाही म्हणा जास्त पद्धतीनं, किंवा जास्त विचार झाला नाही आजपर्यंत. तो विचार आम्ही करून ह्या कन्सेप्टमध्ये आम्ही पहिल्यांदा उतरलो. तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात आणि विशेषतः इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट तुमचं झालंय, त्यामुळे शेतीविषयीचा अभ्यास शेतीच्या ग्रॅज्युएटपेक्षा तुम्ही वेगळ्या पद्धतीने करताय असं मला वाटतंय. म्हणजे आम्ही हा शास्त्रीय पद्धतीने म्हणा किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला जे ग्राउंडचा अभ्यास करून येतंय, म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्याला ग्राउंडला ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती सोल्युशन काढून आम्ही पुढे वाटचाल करतोय. म्हणजे ज्यावेळी आपल्याला अडचणी काय आल्या तर त्याच्यातून काय सोल्युशन काढता येईल. म्हणजे ऊस पिकामध्ये भरणी लावताना म्हणा, बाकीचं खत देताना असेल, प्रत्येक वेळचा एक्सपिरियन्स हा वेगळा राहतो. म्हणजे 7 फुटातला एक्सपिरियन्स वेगळा, 8 मधला वेगळा, 4.5 फुटातला एक्सपिरियन्स वेगळा. तर 4.5 फुटामध्ये आपण सर्वसाधारणपणे सुरुवातीला आपण 1 लाख फुटवे काढतोय आणि त्याच्यातलं आपले खाऊन मरणारे 60,000 असतात. म्हणजे आपण समजा एक गुणी टाकली पोत्याची 50 किलोची 100 किलोची टाकली धरून चाला, तर त्यातले 60 किलो हे मरणाऱ्या ऊसाने अन्न खाल्लेलं असतं. मग त्याच्यामुळं त्या पुढं जाऊन त्या ऊसाला जे अन्न पाहिजे, म्हणजे जो जिवंत राहिलाय त्याला मिळत नाही. मग त्याच्यामुळं त्याची वाढ ही जास्त पद्धतीने होत नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही आता ह्याच्यामध्ये काय केलं, ठेवताना फुटवे तेवढे ठेवले, म्हणजे अन्न जे वेस्ट जात होतं ते अन्न वेस्ट जाणार नाही, आणि जेवढा ऊस जगलाय त्याला 100% ते लागेल. म्हणजे खाऊन मरणाऱ्या ऊसांपेक्षा जगणाऱ्या ऊसांची संख्या सुरुवातीला जर जास्त ठेवली तर जमिनीतलं समजा शेणखत टाकलंय, जे काही टाकलंय ते अन्न वाया जाणार नाही. हां वैभव, तुम्ही खूप सुंदर वेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. मला वाटतं की तुम्ही शेतीतल्या आतल्या मातीला काय खत देतोय, पाणी देतोय, यापेक्षा तुम्ही सूर्यप्रकाशाचा जास्त विचार केला आहे. कारण सूर्यप्रकाशाचा विचार का केला तर सूर्यप्रकाश जेवढा भेटेल ह्याला तेवढी वाढ झपाट्यानं होत्या. मग ज्यावेळी जर समजा पावसाचं ढगाळचं वातावरण आहे, चांगल्या पद्धतीनं सूर्यप्रकाशच मिळत नाही एखाद्या वनस्पतीला, तर त्यावेळी त्याची वाढ पाहिजे अशी होत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की एखाद्या मोठ्या झाडाखाली एखादं लहान रोपटं येत नाही, त्या पद्धतीनं सेम कन्सेप्ट या ठिकाणी होत्या. मग ह्या कन्सेप्टमध्ये काय होतंय, ऊस निम्मा ह्या बाजूला पडतोय, निम्मा त्या बाजूला पडतोय, आणि मधनं येणारी वॉटर शूटची लेवल वाढत्या. म्हणजे बेड पूर्ण मोकळा राहतोय आणि त्याच्यातून सगळे वॉटर शूटच उगवतात. त्याला सूर्यप्रकाश जादा पद्धतीनं मिळून त्याची वाढ झपाट्यानं होत्या. वजनदार आत्ता किती कांड्या आहेत ह्याच्यासाठी? आता ह्याच्या कांडी जर विचार केला तर 23 कांडीपर्यंत आहे. हायेस्ट 23, 19 पासून 23 पर्यंत आहे. आता जाईपर्यंत किती वाढेल असं वाटतंय? आमचा सर्वसाधारणपणे अंदाज असा आहे की 50 ते 55 कांडी याची 100% होईल. बरोबर. मग आता याची उंची जाणार का पडणार तो? असा थोडासा ऊस कलत कल्लाय आता, हळूहळू हा पडेल. मग एका सरीतनं दुसऱ्या तिसऱ्या सरीपर्यंत जाऊ शकतो. 4थ्या सरीपर्यंत जाऊ शकतोय. हां कारण एका ऊसाची सर्वसाधारण लांबी उंची काढली तर आपण 20 ते 25 फुटाच्या दरम्यान जाणार. हो. कारण आता जर आपण बघितलं तर याची उंची 12-13 फूट झाल्या. होय. मग ह्याच्यात 2-3 फुटीने जास्त वाढणार ना. म्हणजे 25 फुटापर्यंत गेला तर तो तिसऱ्या सरीपर्यंत जाणार. सरीपर्यंत जाऊ मग तो शकतो. काढताना काय होणार? काढताना उलट तोडवाल्यांना त्रास होणार नाही,
कारण ऊस आपण पूर्णपणे 15 ते 20 कांडीपर्यंत सोललेला आहे. एक ऊस तोडला की त्यांना म्हणजे तोडताना काही गोष्टी पाला पाचोळा घाण वगैरे जी काढायला लागते ती काढावीच लागणार नाही. म्हणजे सगळे ते ह्यांदाच मला सांगून गेले की ऊस आम्हीच तोडणार आहे. पैसे 1 रुपया देऊ नका म्हणलेत, परंतु ऊस आम्हीच तोडणार आहे. कारण ह्याच्यामध्ये वजन आहे. म्हणजे त्यांना जे नुसते प्लॉट फिरत बसावं लागतंय. म्हणजे हे झाला की ते पिटवून तोडायचं म्हणा किंवा तण ऊसाच्या वरती गेलेलंच नाही, ह्या गोष्टी होत नाहीत. मग त्यांना कसं एकाच ठिकाणी जर शाश्वत पद्धतीचा चांगला ऊस जर तोडायला भेटला तर ते आनंद. आता 20-22 फुटापर्यंत त्याला पालाच नाहीये, पालाच नाही, ते वडला की लगेच निघणार आहे एक ऊस. हा मग त्याच्यामुळे काय निम्माच ऊस त्यांना सोलायचा आहे. निम्मा ऑलरेडी आम्ही सोललाय. आणि पुन्हा त्याचे 3 तुकडे केले की ते मोळी होणार, मोळीत ते बरोबर एका ऊसाचे 4 तुकडे सर्वसाधारणपणे होतील असा अंदाज आहे. मग 4 तुकडे झाले तर त्याचा 2 तुकड्याचा ऑलरेडी सोललेला पाला आहे. पुढचं तेवढं हे करायचंय, सोलायचं आहे. तर वैभव गुरव यांनी खूप कल्पकतेनं हा एक ऊसाचा प्लॉट केलेला आहे आणि महाराष्ट्राला तो आदर्शवत आहे. अनेक लोकांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, पण मला त्यांच्याशी एक सांगायचं आहे की वैभवराव तुम्ही हे सगळं केलं, पण मला एक सांगा की हा जो ऊस आहे याची कल्पना सुचली कशी तुम्हाला? आम्ही सर्वसाधारणपणे पहिल्यांदा 4.5 फुटामध्ये होतो. त्यावेळी काय व्हायचं, 4-5 महिने गेले की ऊसामध्ये जातच नव्हतो. म्हणजे जायलाच यायचं नाही. असं हात करून जायला लागायचं, कापतंय तोंडाला काय होतंय. मग आपल्याला कळणार कसं, सर्वसाधारण 18 महिने ऊस शेतामध्ये आहे तर आपण 12 महिने आतच जाऊ शकत नाही. मग सगळा कारभार असंच चाललेला असतो. वरनं पाणी लावायचं, खाली आले का बघायचं, कडन येऊन बघायचं. मग ही कुठेतरी थांबायला पाहिजे. माझा ऊस, माझ्या शेतामधला ऊस कशा पद्धतीने हा मला बघायला तरी भेटला पाहिजे. मग आंधळा कारभार करायचं तर किती दिवस करायचा असा. मग आम्ही विचार काय केला, आम्हाला ऊस हा कमीत कमी शाश्वत जोपर्यंत आम्हाला वाटत नाही की कारखान्याला जाईल योग्य झालाय, म्हणजे पुढं वाढ त्याची होईल आणि तिथपर्यंत बघायला जोपर्यंत भेटत नाही किंवा कीड रोग मर कायची काय आहे ते बघायला भेटली पाहिजे. आतमध्ये मावा पडलेला असतोय, काय झालेला असते आपण बघत नाही. कारखाना चालू झाल्यावर आपला ऊस जायला चालू होतो, मग कळतं आपल्याला की आयला तुरा ही झाली, आपल्याला मावा पडलाय, माव्यानं ऊस आपला अर्धा गुंठा 2 गुंठा गेलाय. मग ही कन्सेप्ट मध्ये असं होत नाही. आपण संपूर्ण प्लॉट फिरून बघू शकतोय 10-11 महिन्यापर्यंत. मग सर्वसाधारण राहिले पुढे किती 10 ते 8 ते 7 महिने राहतात. मग तेवढ्या पिरियड मध्ये काही जास्त होत नाही, कारण ऊसाची पानाची रुंदी म्हणा जाडी म्हणा जास्त झालेली असत्या. त्यावेळी रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढलेली असत्या. पहिल्यांदा रोग प्रतिकारक शक्ती त्याची कमी असत्या आणि त्यावेळी आपण ऊसाकडे लक्ष देत नाही. म्हणजे भरणीनंतर काय काय शेतकरी आतच जात नाही. आणि पाला सोलायला जर लागलं त्याचा तर महिलांना असं बसावं लागतं. बरं, आता हा तुम्ही ऊस लावला कल्पकतेनं किंवा स्वतः जिद्दीनं, हा वरती चालला, ह्याला तुरा येऊ शकतोय का? किती तुरा येऊ शकत नाही, कारण याचा वाणाचा आपण निवड करताना 86-0-32 केल्या आणि ह्याची लागण करताना आपण बरोबर हंगामला केल्या, म्हणजे जून महिन्यामध्ये केल्या. म्हणजे 8 सालीचा हंगाम जेव्हा चालू वर्ष झालं की तुरा येतो शक्यतो नाही. खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन ज्यावेळी चुकतं आपलं किंवा अति पाऊस पडतो त्यावेळी तुरा वातावरणाचा इफेक्ट येऊ शकतो. पण शक्यतो ही व्हरायटी जी आहे की नाही, ती व्हरायटी शक्यतो नुकसान करत नाही. म्हणजे मला वाटतं 1995 का 98 ही व्हरायटी आल्या तेव्हापासून जी ही व्हरायटी टिकून आहे आज बाजारामध्ये, की ह्याची म्हणजे ह्याची एवढी स्ट्रॉंग व्हरायटी कुठलीही शास्त्रज्ञांना आजपर्यंत डेव्हलप करता आली नाही. मग ह्याच्या थोडीच तोड पूर्ण जरी ऊस वाळला उन्हाळ्यामध्ये तरी सुद्धा हा हिरवा होऊन पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान होत नाही. जेवढे पैसे घातले तेवढे त्याला रिटर्न तरी भेटतातच. वैभवराव, तुम्ही उत्पन्नाचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ऊस चांगला कसा येईल ह्याचा विचार जास्त केलाय. म्हणजे जीव लावलाय म्हणा थोडक्यात ऊसाला. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह रिलेशन मेंटेन झालंय. त्याला काय कमी आहे काय जास्त आहे, पैशाच्या मागे पळायचं नाही. आपला ऊस चांगला आला पाहिजे ह्याच्या मागे आपण पळायचं, ऑटोमॅटिक आपल्याला पैसे. मगापासून चर्चा करताना तुम्ही माझा एवढा टन निघेल असे काही बोलला नाही, फक्त ऊस चांगला आहे, काम करत राहायचं. अवरेज ही मिळणारच आहे. अवरेज मी नाही सांगणार, बघा येणारे लोक मला सांगतात अवरेज पडणार का, तर 100% पडतात. शास्त्रज्ञ येतात, जे नावाजलेले 120. बरं, ते सगळी माणसं येतात तेव्हा तुम्हाला त्यांना वेगळे पण जाणवतं, काय संवादात होतं का? वेगळे पण म्हणजे ते मला विचारतात नेमकं कसं कसं केलंय हे. म्हणजे एवढं धाडस, पहिल्यांदा प्रश्न विचारतात की एवढं धाडस चाललं कसं काय. म्हणजे आम्ही एवढ्या लोकांना सांगतोय, शास्त्रज्ञ म्हणतात की आम्ही एवढ्या लोकांना सांगतोय की सरीचं अंतर वाढवा. 2.5 फुटा म्हणजे 3 फुटा 4 फुटापासून 5 फुटावर जावं म्हटलं तरी जात नाहीत. म्हणजे 4.5 ते 5 करा म्हटलं तरी करत नाहीत लोक. तर तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला कसं काय. आणि ज्यावेळी ते बसून बघतात त्यावेळी म्हणतात खरोखर हे योग्य आहे. म्हणजे आता इथं तुमची मध्ये एक सरी बसली असते, त्या मधल्या सरीचं उत्पन्न दोन्ही बाजूला निघालेलंच आहे, ऑलरेडी निघालेलं आहे. ऊसाची जाडी बघा, अजून ऊसाला जायला 8 महिने तर आहेत. मग ह्याची जाडी जर आता एवढी आहे तर ऊस जाताना किती असेल, लांबी पण वाढणार आहे.
त्यामुळे मधल्या सरीचं उत्पन्न भरून निघणार. बरोबर निघणार आहे. धरून चाला संख्या 5,000 जरी कमी निघाली, एका ऊसाचं वजन 1 किलोनं वाढलं तर 40,000 वाढलं. 35 ते 40 टन वाढलं. हो मग टन म्हणजे थोडं झालं का? हो. मग 35 ते 40 टन ऊस उत्पन्न आपल्यातलं ह्या जाडीमुळे मिळणार आहे. मग जिथं ऊस आपला 2 किलोचा भरला तर 80 टन होतं, 3 किलोचा भरला तर 120 टन होतं, 4 किलोचा भरला तर 160 टन होतं. मग ह्या ऊसाचं एका जर वजन आपलं वाढत गेलं, एका ऊसाचं म्हणजे मरणाऱ्या ऊसांपेक्षा जगणाऱ्या ऊसाचं 1 किलो जर आपण ॲव्हरेज वाढवलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्नात स्रोत भेटतोय. बरोबर. बरं, आता हे शेतकऱ्यांनी तुमच्या इथून प्लॉट बघून गेलेत, असं काही लोकांनी सांगितलं की आम्ही करणार, धाडस करणार आहेत का काय? आता सर्वसाधारणपणे 300 एकर वरती हा प्रयोग होणार आहे ह्या वर्षी. वा वा. तुमच्या सल्ल्यानं? आमच्या सल्ल्यानंच होणार आहे. परंतु आम्ही त्यांना काय सांगतोय, पहिल्यांदा तुम्ही 9 वर जाऊ नका, पहिल्यांदा तुम्ही 7 पासून सुरुवात करा, त्याच्यातला एक्सपिरियन्स घ्या. आमचा एक्सपिरियन्स आहे का तर आहे, पण तिथे काम करत असताना काही अडचणी आल्या तुम्हाला किंवा वेळेत काम झालं नाही तर अडचणी येऊ नये, नुकसानामध्ये पण जाऊ नये. म्हणजे सर्वसाधारणपणे त्यांनी 1 रुपया इन्व्हेस्ट केला तर त्यांना 2 रुपये तरी प्रॉफिट मिळालं पाहिजे. ह्या हेतून आम्ही ह्या पिकाकडे बघतोय. म्हणजे पिकं भरपूर आहेत आता मार्केटमध्ये, म्हणजे डबो आहे काय भरपूर पिक आहेत, पण तो जुगार आपल्याला खेळायचा नाही. कुठलाही जुगार नाही, कुठल्याही पिकाला अंतर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, ह्याचा दर शाश्वत आहे. पहिली गोष्ट, आता 3500 रुपये आपल्या इथं दर आहे, तर हा फिक्स आहे. त्यामुळे आपल्याला खर्च करायला काय वाटत नाही. ज्या पिकाचा आपल्याला दरच माहित नाही त्या पिकाला आपण खर्च करण्यापेक्षा ज्या पिकाचा दर माहित आहे त्या पिकाला खर्च केलेला चांगला. वैभवराव, मी तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही खूप चांगलं धाडस केलेलं आहे आणि आता 1.5 फुटावर लावलेलं रोप तुम्ही मॅच झालंय आणि त्याच्यात कोंब आता यायला लागलेले आहेत. आता हे उत्पन्न बघून काही शेतकरी, आता तुम्ही म्हणताय की उत्पादन वाढणार आहे, मग हे जुन्या पद्धतीने लोक करतात सगळे आणि त्यांना काय असतं की बाबा हे वाचवाय नको जागा असं वाटत असते. मला सांगा, हे असं झालं तर सगळीकडं शेतकऱ्याच्यात बदल होत जाईल ना? 100% बदल होईल. कारण ज्याचं क्षेत्र समजा 20 एकर आहे, 30 एकर आहे, मजुरांचा आज प्रॉब्लेम आहे, तो यांत्रिक करण्याच्या साह्यानं म्हणजे एक ट्रॅक्टर जर छोटासा घेतला गेला तर सगळी कामं ट्रॅक्टरने करू शकतोय. आणि जिथं 10-15 माणसं लागते तिथे एका माणसावरती संपूर्ण शेती होऊ शकते. मग हा प्लस पॉईंट आहे. आणि उत्पन्न का वाढणार, याला पण 2 कारण आहेत. ट्रॅक्टरनं आपण जर स्प्रे केले, म्हणजे द्राक्ष बागेला करतो तसे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर जिथं 5 स्प्रे होते आपले तिथं 10 स्प्रे होणार. मग ऑटोमॅटिकली याच्यावरती कीड जी आहे, आपण कीटकनाशकाचे पण त्याच्यामध्ये स्प्रे करू शकतो. त्यानंतर जे एक्स्ट्रा टॉनिक्स आहेत ते पण ह्याला जाणार आहे. मग त्याच्यातून आपलं स्प्रे केल्यामुळे कमीत कमी 20 टन उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याला फिरता येणार आहे, मध्ये प्रॉब्लेम काय आहेत कळणार आहेत. त्याच्यानंतर मरके वगैरे जे कोंब आहेत त्याचं आपण सॉर्टिंग करू शकतो. आणि ज्या पालागाड्या महिला येणार आहेत ती एक महिला एक सरी घेऊन येऊ शकते, जिथं आपण तिला फिरता येणार आहे मोकळ्या ह्यानं. आणि जरी ऊन लागत नाही काय नाही, मजूर येताना आनंदाने कामाला येतात. मग 3500 रुपये मध्ये आपण एकराचा पाला काढू शकतो. जिथं आपल्याला एकराला 7,000 रुपये द्यावे लागतात तिथं 3500 मध्ये आपलं काम. खर्चाची बचत त्याचा खूप होत्या, निम्म्यावरती आली. 3200 रुपये लागणार, म्हणजे 6,400 लागणार, तिथं 3200 लागले, तिथं आपलं पैसे वाचले. ते वाचलेले पैसे आपण ह्याला खताला वापरू शकतो. म्हणजे सगळाच खर्च असा आवाढव्य करायचा नाही, प्रत्येक ह्याला शास्त्रोक्त पद्धतीनं आपण. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हे स्वीकारायला चालू केलंय असं म्हणायचं तुम्हाला? 100% स्वीकारायला चालू केलंय. कारण आम्ही तोंडी सांगत होतो त्यावेळी लोकांना पटत नव्हतं. ज्यावेळी आम्ही कृतीत आणलं दाखवलं त्यावेळी लोकांना पटायला लागलं. मग सगळ्यांच्या मते काय, स्टेजवर बोलणं, मग शेतकरी काय म्हणते, तुम्हाला सांगायला काय जातंय, तुम्ही मस्त सांगशीला, नुकसान झालं तर आमचं होणार आहे. स्टेजवर नॉलेज वेगळं, प्रॅक्टिकल पुस्तकी नॉलेज वेगळं म्हणतात आणि ग्राउंडचं नॉलेज वेगळं. त्यासाठी आम्ही आधी आमचा प्लॉट डेव्हलप केला. लोकांना म्हटलं हे असं होऊ शकतंय. आणि ज्यावेळी आता सर्वसाधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात असेल, बारामती असेल, जालना असेल, इथून येऊन शेतकरी बघतात की हा प्रयोग केलेला, पुढल्या वर्षी हाच प्रयोग करणार म्हणून जिद्दी शेतकरी बसले. मग सर्वसाधारणपणे काय काय जण तर असे म्हणतात की 30 एकर 40 एकर प्लांटेशन आम्ही या पद्धतीने लावणार आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाढणार आहे, तणाचं व्यवस्थापन होणार आहे, खताची पण बचत होणार आहे, पाण्याची महत्वाची बचत होणार आहे. पहिले 4 महिने आपल्याला सिंगल ड्रिपनं पाणी द्यावं लागते, मध्ये पाणी द्यायचा काही विषयच येत नाही. मग ती पाण्याची पण बचत झाली आणि मधल्या मातीला विश्रांती मिळाली जास्त. जिथं 4 महिने मिळते तिथं 8 महिने मिळाली. हे वैभवनी खूप सुंदररित्या या लागण केलेली जी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर वैभवशी आपण बोलूया.